वसाहती शेजारीच कब्रस्तानचे बांधकाम रहिवाशांचा विरोध पत्र परिषदेत माहिती। भद्रावती येथील संताजी नगर लगत असलेल्या गुलमोहर कॉलनीला लागून कब्रस्तानचे बांधकाम सुरू आहे। हे बांधकाम संबंधित शासकीय विभागाने त्वरित थांबवून काढून टाकावे, अन्यथा आंदोलन करू असा इशारा स्थानिक रहिवाशांनी पत्र परिषदेत दिला। खासगी जागा 2014 मध्ये आकृषक करण्यात आली। त्या ठिकाणी अनेकांनी प्लॉट विकत घेऊन घरांचे बांधकाम केले आणि राहावयास सुद्धा आले आहेत। गुलमोहर कॉलनी या नावाने परिचित असलेल्या या कॉलनी लगतच सर्वे नंबर 187 आहे। ही जागा शासकीय असून काही दिवसांपूर्वी एका समाजाच्या समूहाने या कॉलनी लगतच कब्रस्तानाचे बांधकाम सुरू केले। बांधकाम ठेकेदार कलीम शेख यांनी सुरुवातीस या ठिकाणी स्थानिक रहिवाशांसाठी बगीचा होत असल्याचे सांगितले। मात्र संरक्षण भिंत पूर्ण झाल्यानंतर याच ठेकेदाराने या ठिकाणी कब्रस्तान होत असल्याची माहिती दिली। त्यामुळे हादरलेल्या येथील रहिवाशांनी याबाबत नगर परिषद आणि तहसील कार्यालयात हे काम थांबण्याकरता आणि केलेले बांधकाम काढून टाकण्याकरिता निवेदन दिले। वसाहतीला लागूनच कब्रस्तान झाले असल्या या ठिकाणी राहणारी लहान मुले, महिला यांच्या मानसिकतेवर परिणाम होईल अशी भीती येथील नागरिकांनी व्यक्त केली। पत्र परिषदेला रहिवाशी सुरेश चापले, शंकर नागपुरे, भाग्यश्री वाकडे, रमेश नागपुरे, ज्योती शेरकी, संजय नंदनवार, कुणाल चापले, योगेश वाघमारे, प्रीती आत्राम, सुनीता नागपुरे, आशिष मुंड, राकेश आत्राम, मनोज वराटे, चेतन भाकरे आदी रहिवाशी उपस्थित होते। त्यानंतर माननीय तहसीलदार साहेब भद्रावती आणि नगरपालिका मुख्याधिकारी यांच्याकडे जाऊन वार्डातील काही लोक जाऊन आणि मी स्वतः सोबत त्या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे। ॲक्च्युली परिस्थिती अशी आहे की 2023 मध्ये नगरपालिकेने कुठल्याही पद्धतीची जाहिरात न करता आणि त्यांना कुठल्याही पद्धतीचा अधिकार नसताना नगरपालिकेने नाहरकत प्रमाणपत्र दिलेलं आहे। हे नाहरकत प्रमाणपत्र एका विशिष्ट काही लोकांच्या मर्जीनुसार त्या ठिकाणी दिलेलं आहे। 300 मीटरवरती आपली ॲक्च्युली स्मशानभूमी आहे। त्या ठिकाणी त्या स्मशानभूमीमध्ये 4-5 एकराचा पट्टा आहे, तो 6 एकराचा। त्या पट्ट्यामध्ये तिथंच त्यांनी ती जागा द्यायला पाहिजे होती, परंतु ती जागा आपल्या या कॉलनीच्या बिलकुल लागून म्हणजे घराला लागून अशा पद्धतीच्या त्या ठिकाणी त्यांनी दफनभूमीसाठी जागा दिलेली आहे। ही दफनभूमीची जागा अजूनपर्यंत त्यांना कुठल्याही पद्धतीच्या मान्यता त्या ठिकाणी नाही आहे। ना रेव्हन्यू डिपार्टमेंटने मान्यता दिली आहे, ना नगरपालिकेने त्या ठिकाणी मान्यता दिलेली आहे। अवैधरित्या त्या ठिकाणी कंपाऊंड करून आणि वार्डातील लोकांना खोटं सांगून त्या ठिकाणी बगीचा बनणार आहे असं खोटं सांगून त्या ठिकाणी त्यांनी बांधकाम केलेलं आहे। आमची नगरपालिकेला आज जे आम्ही नगरपालिकेच्या शिवना भेटलो, डेप्टी शिव भेटले, शिव नसल्यामुळे डेप्टी शिवना आम्ही निवेदन दिलं आणि त्यांना सांगितलं की त्या ठिकाणी नगरपालिकेची कुठलीही बांधकाम परवानगी त्यांना नाही आहे, म्हणून तात्काळ त्या ठिकाणी नगरपालिकेने उद्याच्या उद्या नोटीस इश्यू करून त्यांना ते बांधकाम काढून टाकण्याची त्यांना आदेश देण्यात यावे अशा पद्धतीची मागणी या वार्डवासियांच्या वतीने करण्यात आलेली आहे। जर समजा नगरपालिकेने याही व्यतिरिक्त जर कारवाई केली नाही तर वार्डवासियांच्या तर्फे मोठं आंदोलन सुद्धा नगरपालिकेच्या विरोधात त्या ठिकाणी उभारण्यात येणार आहे अशा पद्धतीचं या लोकांनी आम्हाला सांगितलेलं आहे। आणि त्यांच्या या मागणीला भारतीय जनता पार्टी भद्रावती शहर त्यांचा पूर्ण पाठिंबा या लोकांना आहे। या लोकांच्या मर्जीनुसारच त्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचं त्या ठिकाणी दफनभूमी होणार नाही अशा पद्धतीचं काम भारतीय जनता पार्टीच्या वतीने सुद्धा आम्ही करणार आहोत। या ठिकाणी रहिवाशांचा जो विरोध आहे तो विरोध प्रशासनाने लक्षात घ्यावा आणि हे तात्काळ बांधकाम काढून टाकण्यात यावं अशा पद्धतीने